हॅलो एव्हरीवन. तर वैष्णवी माने मेकओव्हर पेजवरती तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ असणार आहे खूप जास्त महत्त्वाचा आणि खूप मोठ्या प्रॉब्लेमवरती. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला आहे प्रॉब्लेम हेअरफॉलचा? हां, त्याचबद्दल आपण बोलणार आहोत आज. तर आपण थोडी हेअरची हिस्ट्री बघणार आहोत की हेअर कशापासून बनतो, हेअरचे किती भाग असतात. ठीक आहे. तर हेअर हा शरीरातील आपल्या कॅरेटिन प्रोटीनपासून बनलेला असतो आणि हेअरचे मुख्यतः दोन भाग असतात. एक म्हणजे हेअर रूट आणि दुसरं म्हणजे हेअर शाफ्ट. हेअर रूट हा स्कॅल्पच्या आतला भाग आहे आणि हेअर शाफ्ट हा बाहेरचा, जो आपण ह्याला स्पर्श करू शकतो तो. आता आपण बघूया सायंटिफिकली केस कधी गळतात. केसांच्या विकासाच्या 3 स्टेज असतात: ॲनेजन, कॅटेजन आणि टेलाजन. यालाच हेअर ग्रोथ सायकल असे म्हणतात. तर आपण पहिलं बघणार आहोत ॲनेजन. ॲनेजनमध्ये काय येतं, केसांची खूप जास्त प्रमाणात वाढ होते, केस स्ट्रॉंग होतात. याचा कालावधी असतो 2 वर्ष ते 7 वर्षापर्यंत. त्यानंतर सेकंड स्टेज असणारे कॅटेजन. कॅटेजनमध्ये काय होतं, केसांची ग्रोथ पूर्णपणे थांबते आणि केस गळण्यासाठी प्रिपेअर होतात आणि याचा कालावधी काही आठवडे ते महिने असतो. आणि थर्ड नंबर स्टेज येते टेलाजन. यामध्ये काय होतं, केस भरपूर प्रमाणात गळतात. पहिलं काय झालं, खूप जास्त ग्रोथ झाली, सेकंड नंबरला ग्रोथ थांबली, थर्ड नंबरला हेअरफॉल व्हायला लागला. ही एक सायकल असते हेअर ग्रोथची. ही कंटिन्युअसली सगळ्यांसोबत घडत असते. जसं की निसर्गासोबत पण होतं. नवीन पालवी येते, थोडा काळ राहते, निघून जाते, त्यानंतर पुन्हा नवीन येतात. तसंच आपल्या केसांसोबत पण होत असतात. येतात, राहतात, निघून जातात, परत नवीन ग्रोथ येते. त्यात थंडीमध्ये खूप जास्त हेअरफॉल होतो, कारण की आपल्याला पाण्याचा इंटेक खूप कमी होतो, स्कॅल्प ड्राय होते, डॅन्ड्रफ होतं, त्याच्यातून केस भसाभस निघून जातात. याच्या व्यतिरिक्तही तुमचा हेअरफॉल होतोय. प्रेग्नेन्सी, हार्मोनल चेंजेस, अनुवंशिकता, PCOD, PCOS, त्यानंतर भरपूर हीट देताय केसांना, वारंवार ट्रीटमेंट करताय, घरी ड्रायर यूज करताय, अनइव्हन लाईफस्टाईल आहे, डाएट करताय, यानेही तुमचा हेअरफॉल होतो. त्यानंतर स्ट्रेसही खूप घेत असाल आणि नुकतंच एखाद्या आजारातून बरे झालाय, त्याच्या हाय पॉवरच्या गोळ्यांमुळे सुद्धा तुमचा हेअरफॉल होऊ शकतो. आता याच्यावरती आपण उपाय बघणार आहोत. तर मी तुम्हाला काही इन्ग्रेडियंट सांगते की त्याने आपला हेअरफॉल कमी होऊ शकतो. तर पहिलं काय असणार आहे, फॉलिक ॲसिड. त्याच्यानंतर सेकंड नंबरला व्हिटॅमिन D. त्यानंतर थर्ड नंबरला आयरन आणि 4 नंबरला बायोटीन. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपलं हेअरफॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तर यातलेच मी तुम्हाला काही शॅम्पू सांगणार आहे. तर ते शॅम्पूही तुमचा हेअरफॉल कंट्रोल करण्यास मदत करतात. त्यासोबत तुम्हाला एक गुड डाएट पण घेतला पाहिजे, पाण्याचा इंटेक पण चांगला ठेवला पाहिजे. तर स्क्रीनवरती दाखवते मी तुम्हाला एका पाठोपाठ एक 4 शॅम्पू. तर या सगळ्या शॅम्पूंमध्ये मी जे इन्ग्रेडियंट्स सांगितले होते हेअरफॉलला कंट्रोल करणारे, ते सगळे याच्यामध्ये आहेत. तर यातला कोणताही तुम्ही एक बाय करू शकता. तर व्हिडिओ हेल्पफुल वाटला की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देताय, त्यामुळे मलाही खूप छान वाटतं, इंटरेस्टिंग वाटतं व्हिडिओ नवनवीन घ्यायला.